नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता सत्या आणि मंजू दोघंही बाहेर चाललेले असतात. तेव्हा आर्यनने हे पाहिलेलं असतं. आता आर्यनला असं वाटत असतं की हा म्हातारा जरा मॅडमच्या जास्तच जवळ येत आहे, ह्याचा काहीतरी करून गेम करावाच लागणार आहे. आणि म्हणूनच सत्याने मंजूपासून दूर व्हावं, म्हणजेच त्या काकाने मंजूपासून दूर व्हावं म्हणून आर्यन एक प्लॅन करतो. आर्यन आता मंजूला गाडीतून ज्या घेऊन जात असतो काका, त्या गाडीचे ब्रेकच फेल करतो. आता आर्यन खूप खुश असतो की चला फायनली माझं काम झालेलं आहे. आता एकदाचा ह्या म्हाताऱ्याचा खेळ खलास झाला की वाघमारे मॅडम फक्त आणि फक्त माझ्याच आहेत, त्यांना माझं होण्यापासून कोणी अडवू शकत नाही आहे, असा सगळा विचार आर्यनच्या मनात येत असतो. आता सत्या आणि मंजू दोघं थोडंसं पुढे जातात. तेव्हा त्याला कळतं की गाडीचे ब्रेक फेल आहेत. तेव्हा तो म्हणतो वाघमारे गाडीचे ब्रेक फेल आहेत, गाडीचे ब्रेक काही केलं लागत नाही. तेव्हा मंजू म्हणते असं कसं होऊ शकतं सत्या, गाडी तर व्यवस्थित तूच चालवतोस ना, मग ब्रेक कसे काय फेल झाले. त्यावेळेस सत्या म्हणतो कोणीतरी ब्रेक मुद्दामून फेल केलेले आहेत. आता असं म्हणल्यानंतर दोघांनाही भीती वाटू लागते की आता काय करायचं, ब्रेक फेल आहेत म्हणजे गाडी थांबणार नाही, आता काय होईल काहीच माहीत नाही आहे. मंजू जोरजोरात ओढत असते, सगळ्यांना बाजूला व्हा असं सांगत असते, म्हणजे जेणेकरून कोणाला इजा होणार नाही आहे. सत्या त्याच्या परीने गाडी व्यवस्थित चालवायचा प्रयत्न करत आहे, पण तरी देखील गाडी काही आता व्यवस्थित चालवता येत नाही आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे गाडीवरचा सगळा कंट्रोल सत्याचा सुटलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की आता सत्या मंजूला म्हणतो आता काय करायचं. तेव्हा मंजू आणि सत्या दोघंही थोडेसे घाबरलेले असतात. तेव्हा शेजारीच एक वैरण वगैरे पडलेली असते. तेव्हा सत्या आणि मंजू दोघंही ठरवतात की बास, आता समोरच झाड आहे तर गाडी जाऊन झाडाला धडकेल. आता गाडी झाडाला जाऊन धडकते. त्याच वेळेस बरोबर धडकण्याच्या आधी मंजूने आणि सत्याने दोघांनी एकमेकांचे हात घट्ट धरलेले असतात आणि दोघंही गाडीमधून उडी मारतात. तसे ते त्या पाचोळ्यावरती पडतात. दोघांनाही काही लागलेलं नसतं, दोघांचाही जीव वाचलेला असतो. दोघंही सुखरूपपणे गाडीतून खाली उडी मारून पोचलेले आहेत. पण सत्याच्या डोक्यात हाच विचार येत आहे की गाडीचे ब्रेक फेल केले कोणी, नक्की हा माणूस आहे तरी कोण जो आपल्या जीवावरती उठला आहे. इकडे आर्यन मात्र खुश असतो की चला ब्रेक फेल झालेत म्हणजे सगळं काम झालेलं आहे, आता काही हा थेरडा घरात परत येणार नाही आहे, वाघमारे मॅडमचा तर जीव वाचलाच असणार आहे. आता नक्की जेव्हा पुन्हा एकदा काकाला घरात समोर बघेल त्यावेळेस मात्र आर्यनच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्की मालिकेत पुढं काय होणार, आर्यनला सत्या आणि मंजू कसे रंगे हात पकडणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.